ही जी म्हण आहे हे म्हणेचं तंतोतंत तुम्हाला ती म्हण अनुसरून त्या ठिकाणी लिहिली की काय परमेश्वराने, असं या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल. या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतः पाहिलं, आम्ही जेव्हा आपसामध्ये चर्चा करायचो आणि दुःख व्यक्त करायचो की ज्या पद्धतीने निवडणुका आहेत, राजकारण आहे, परंतु तरी सुद्धा कुठल्याही निवडणुकीमध्ये एवढा खालचा स्तर, त्या ठिकाणी वैयक्तिक टीकेचा स्तर कोणी गाठलेला नव्हता. तो स्तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसला. परंतु तुम्ही कुठेही संयम न जाऊ देता आपल्या विरोधकाला कुठेही आपल्या टीकेतून त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही. तुम्ही स्वतःचं दिलंच नाही, परंतु आम्हाला सुद्धा, आमदार लोकांना सुद्धा तुम्ही सांगायचे की कुठल्याही विरोधकाला त्याने कुठल्याही स्तराची टीका आपल्यावरती केली तरी वैयक्तिक टीका आपण कुठल्याही उमेदवाराला त्या ठिकाणी करायची नाही. अतिशय संयम राहून, संयम घेऊन आपण आपला प्रचार करायचा आहे. आणि आपण आज बघतोय, आपण सर्वांनीच म्हणजे मंचावरती बसलेल्या सर्व नेत्यांनी तर संयम ठेवलाच, परंतु गाव पातळीवरच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिशय संयम ठेवून आपला उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून कष्ट केले. अतिशय कठीण परिस्थिती होती, विपरीत परिस्थिती होती. कुठेतरी राजकारणामध्ये राहून 30-40 वर्ष जेव्हा व्यक्ती राजकारणामध्ये राहतो तेव्हा साहजिक आहे नाराजी त्या ठिकाणी येते, परंतु त्या नाराजीमध्ये सुद्धा आपल्या कष्टातून, आपल्या घामातून सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपले महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव साहेब यांना आपल्या गावामध्ये, आपल्या बूथवरती कसा लीड मिळेल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेळप्रसंगी कुठल्या नेत्याची सुद्धा वाट पाहिली नाही, कारण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक बूथवरती, प्रत्येक गावामध्ये जाणं हे नेत्यांना शक्य नव्हतं. परंतु ज्या ज्या वेळेला जशा सूचना, आदेश आपल्या पक्षाचा आला, तो आदेश सर्वोच्च मानून बूथवरचा प्रत्येक कार्यकर्ता, मग तो दलितचा बूथ असेल किंवा ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदार असेल त्या ठिकाणच्या आपल्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी सुद्धा, मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अक्षरशः काही ठिकाणी भांडणं झाली. आपले जे मुस्लिम पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचे त्या बूथवरच्या विरोधी पक्षांसोबत भांडणं झाली, परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणीही संयम जाऊ दिला नाही. आणि आपला उमेदवार, आपले प्रतापराव जाधव साहेब कसे निवडून येतील, त्यांना जास्तीत जास्त कसा लीड मिळेल याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले. खरं तर भाऊ सगळ्यांचं लक्ष चिखलीमध्ये होतं की चिखलीमध्ये काय होतं, काय नाही होत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्या या बुलढाणा जिल्ह्यावरती होतं आणि बुलढाणा जिल्ह्याचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा चिखली विधानसभेत सगळ्यांचं लक्ष होतं. कारण लक्ष असणं सुद्धा साहजिक आहे. महाविकास आघाडीचा जो कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, तो चिखलीचा आहे. आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीमधले जे प्रमुख घटक पक्ष आहेत किंवा जे प्रमुख पक्ष आहेत त्या सगळ्या प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष हे चिखलीमध्ये आहेत. काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष चिखलीचा आहे, शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्या चिखलीचे आहेत. जे जेवढे काही पक्ष आहेत महाविकास आघाडीचे त्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष चिखलीमध्ये असल्यामुळे एक अशा प्रकारचं वातावरण या चिखलीमध्ये तयार करण्यात आलं होतं की आम्ही चिखली ते जालिंदर भाऊ बुधवार जे उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा गाव सोयगाव हे गाव सुद्धा चिखली विधानसभेमध्ये आहे. म्हणजे जेवढे काही महाविकास आघाडीचे जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्या सर्व महत्त्वाच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष चिखलीमध्ये असल्यामुळे कुठेतरी त्यांना असा विश्वास होता की आम्ही आमच्या स्थानिक उमेदवाराला या ठिकाणी 50,000च्या पुढचा लीड देऊन या ठिकाणी आम्ही विजयी होऊ. भाऊ खूप प्रयत्न केले, खूप आम्हाला सुद्धा दिवसभराचा प्रयत्न केला, परंतु आम्ही कोणीही आपला संयम न ढळू देता चुपचापमध्ये ज्या पद्धतीने प्रचार करता येईल त्या पद्धतीने प्रचार त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केला. मला असं वाटतं की चिखलीमध्ये काही तज्ज्ञ लोक आहेत, ते तज्ज्ञ लोक सल्ला देतात आता आम्हाला की ताई आपल्याला लीड कमी झालेला आहे, आपण चिंता केली पाहिजे. परंतु जे तज्ज्ञ लोक आम्हाला सल्ला देतात तेच त्या ठिकाणी पक्षाचे म्हणजे आपल्या महायुतीमधले नेते, आपल्या महायुतीमधले नेते त्या काळामध्ये मात्र घरी बसलेले होते. आणि जेव्हा निकाल लागल्यानंतर 2-3 दिवसानंतर म्हणे की ताई आपल्याला थोडासा लीड कमी झाला, कसा कमी झाला, काय झाला याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. म्हटलं नक्कीच चिंतन आपण केलं पाहिजे, परंतु चिंतन कार्यकर्त्याचं करून चालणार नाही, चिंतन नेत्याचं करावं लागणार आहे. ते नेते कुठेतरी घरामध्ये बसलेले असल्यामुळं
आपला कमी झाला. परंतु भाऊ मला खरंच या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करावं लागेल. महाविकास आघाडीने जो काही नारा दिला होता की 50,000चा लीड आम्ही चिखलीमधून घेऊ, तो 50,000चा लीड आम्ही त्यांना चिखलीमध्ये घेऊ दिला नाही. 11,000वरती 12,000वरती त्या ठिकाणी त्यांना थांबवलं. हे जे यश आहे, हे यश या समोर बसलेले जे कार्यकर्ते आहेत